जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 246. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अंगदानं आपल्याला काल सांगितलं, जगदातमा प्राणपती रामा, तासु विमुख किमिलह विश्रामा. श्रीराम हे संपूर्ण जगाचे आत्मा आहेत आणि प्राणांचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी विनमुख राहणाऱ्याला शांतता कशी मिळणार, असं अंगदानं रावणाला विचारलं. हेच उलट केलं की ते स्टेटमेंट आम्हाला मिळतं की श्रीरामांशी सन्मुख राहणाऱ्याला शांती मिळणारच. श्रीराम आणि शांती हे एकरूप आहेत. खरं तर प्रत्येक हृदयामध्ये त्यांचा निवास असल्यामुळे प्रत्येक जीवामध्ये ही शांती अनुस्यूत आहे. मुख्यतः मनुष्य प्राण्यामध्ये या शांतीला सन्मुख कसं व्हायचं ही बुद्धी, सारासार विवेक परमात्म्यानं दिलेला असल्यामुळे तिचा सदुपयोग करून जो श्रीरामांना सन्मुख होतो त्याची अनंत जन्माची पापं तर नासून जातातच, नष्ट होतातच, आणि त्याबरोबरच पाप पुण्याच्याही पलीकडे असलेले ते श्रीराम चरण, त्यांच्या ठाई त्याचं चित्त एकवटतं. चित्तलय ही त्याच्यासाठी सहज स्थिती बनते. तशी ती कशी बनवायची आणि त्यासाठी काय टाळायचं आणि काय करायचं याचा अत्यंत सुंदर बोध आम्हाला अंगदानं काल केला. उमा राम की भ्रुकुटी बिलासा म्हणाले उमापती महादेव. होई बिस्व पुनी पावईनासा. श्रीरामांच्या भुवईच्या इशाऱ्यावर विश्वनिर्मिती होते आणि नाशसुद्धा पावतं. त्यामुळे त्यांच्या दूताची प्रतिज्ञा कशी टळेल, असं जेव्हा शिवभगवान म्हणाले तेव्हा अगदी सहजपणे आमचे महाराज जे म्हणतात की नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी आहे, ही प्रतिज्ञा कशी बरं टळू शकेल. त्यामुळे या सर्वाचा परिपाक श्रीरामांना सन्मुख होणं म्हणजेच श्रीरामनामाला सन्मुख होणं, हे जर आम्हाला समजलं तर खऱ्या अर्थानं श्री महाराजांचा उपदेश, खरं तर आज्ञा, आम्ही आचरणात आणल्यासारखं होईल आणि चित्तलय स्थिती मग काही दूर नाही. रावणाला योग्य तो धडा शिकवून अंगद पुन्हा श्रीरामांकडे आला. आपण बघितलं. आल्यानंतर पुढे काय झालं, काय काय घडलं, पुढे युद्धाची तयारी कशी झाली याचं विवेचन तुलसीदास करतील, ते आपण बघूया. म्हणाले, इहा राम अंगदहि बोलावा, आई चरण पंकज सिरुनावा, अति आदर समीप बैठारी, बोले बिहसी कृपाल खरारी. सुवेल पर्वतावर श्रीरामांनी अंगदाला जवळ बोलावलं बरं का. येऊन अंगदानं श्रीरामांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवलंय. अत्यंत आदरानं त्याला जवळ बसवून श्रीराम हसून म्हणतायत त्याला. काय म्हणाले, बालितनय कौतुक अति मोही, तात सत्य कहू पूछऊ तोही, रावणु जातु धान कुलटीका, भुजबल अतुल जासु जगलिका, तासु मुकुट तुम्ह चारि चलाए,
कहु तात कवनी विधि पाए। सुनु सर्वज्ञ प्रणत सुखकारी, मुकुटन होई भूप गुणचारी। सामदान अरुदंड विभेदा, नृप उर बसहि नाथ कह बेदा। नीति धर्म के चरण सुहाए, अस जिय जानी नाथ पहियाए। आहा श्रीराम म्हणतायत, हे वाली पुत्र अंगदा, मला खूप कुतूहल वाटतंय बरं का, आणि म्हणून मी विचारतोय, आय एम क्युरियस की खरं सांग, जो रावण राक्षस कुलतिलक असा आहे नाही का, राक्षस कुळाचा सम्राट आहे आणि ज्याच्या अतुल्य बळाचा जगभर धाक आहे, अशा रावणाचे 4 मुकुट तू माझ्याकडे फेकले होतेस, पण अंगदा तुला ते मिळाले कसे? बरं का, आता अंगद म्हणतोय, हे सर्वज्ञ श्रीरामा, हे प्रणत सुखकारी, काय सुंदर शब्द वापरलाय पहा, प्रणत, शरणागताला सुख देणारे असे श्रीराम. ते मुकुट नव्हते काही, ते तर राजाचे 4 गुण होते. पुढे म्हणतोय, हे नाथ, वेद म्हणतात ना की साम दाम दंड आणि भेद हे 4ही धर्मशील राजाच्या हृदयामध्ये वसतात. हे नीती धर्म 4 सुंदर चरण आहेत, पण रावणामध्ये धर्माचाच अभाव दिसला. हे समजूनच त्याचे ते 4 मुकुट, म्हणजे जे 4 सुंदर नीतिधर्माचे चरण राजाच्या हृदयात वसतात ते त्याच्यामध्ये नाहीत, म्हणून ते तुमच्या जवळ आलेत, म्हणून ते नाथ पही आहे, नाथांच्या जवळ आलेत. त्यांचे नाथ, यात फार मोठं मेख आहे बरं तुलसीदासांची, की केवळ नाथ म्हणजे अंगदाचे किंवा सर्वांचे स्वामी श्रीराम असा अर्थ नाही. या नीतिधर्माचे नाथ आहेत श्रीराम. श्रीरामांमुळे नीतिधर्म आहेत. श्रीरामांची लेकरं, श्रीरामांचे खरं सेवक आहेत नीती आणि धर्म. आणि त्यामुळे हे सुंदर चरण 4 जे धर्मशील राजाच्या हृदयात वसतात, ते मुकुट रूपाने नाथ तुमच्यापाशी आलेत. आणि म्हणून पुढे म्हणतोय पुन्हा, धर्महीन प्रभुपद विमुख, काल बिबस दस शीस, तेही परिहरी गुण आये, सुनहु कोसलाधीस. हे श्रीराम, अधर्मी, प्रभुपदाला विन्मुख आणि काळाच्या अधीन झालेल्या रावणाला सोडून ते 4ही गुण अशा रीतीनं हे कोसलाधीश आपल्याजवळ आलेत. आणि अंगदाचं काय चातुर्य आहे पहा, खरोखर मातेचं चातुर्य पूर्णपणे अंगदामध्ये उतरलं नाही का. त्यामुळे आता श्रीरामांना याचं खूप कौतुक वाटलं या बोलण्याचं बरं का. परम चतुरता श्रवण सुनी, बिहसे राम उदार, समाचार पुनि सब कहे, गढ़ के बाली कुमार. अंगदाचं ते चातुर्याचं बोलणं ऐकून उदार असे श्रीराम हसू लागले बरं का. आणि यानंतर त्या वालीपुत्रानं अंगदानं लंकेच्या किल्ल्यामध्ये जे जे काही घडलं तो सर्व वृत्तांत श्रीरामांना सांगितला. आणि जेव्हा ते समजलं तेव्हा, रिपु के समाचार जब पाए, राम सचिव सब निकट बुलाए, लंका बाके 4 दुआरा, केहि विधि लागिय करहु बिचारा, तब कपीसरि छेस विभीषण, सुमिरि हृदय दिनकर कुलभूषण, करि विचार तिन्ह मंत्र
राष्ट्र दृढावा, चारी आणि कपी कटकु बनावा, जथा जोग सेनापती कीन्हे, जुथप सकल बोलित बलिन्हे, प्रभु प्रताप कही सब समुझाए, सुनि कपि सिंह नाद करि धाये, हर्षित राम चरण सिर नावहि, गहि गिरि शिखर वीर सब धावहि, गर्जहि तर्जहि भालु कपीसा, जय रघुबीर कौसलाधीसा, जानत परम दुर्ग अति लंका, प्रभु प्रताप कपि चले असंका, घटाटोप करि चहु दिसि घेरी, मुखहि निशान बजावहि भेरी, जयति राम जय लक्ष्मण, जय कपीस सुग्रीव, गर्जहि सिंहनाद कपि, भालु महाबल सीव. अंगदानं जेव्हा शत्रूकडची सर्व बातमी श्रीरामानं दिली तेव्हा श्रीरामांनी सर्व मंत्र्यांना बोलावलं आणि म्हणाले की 4 प्रचंड दरवाजे आहेत लंकेला असं दिसतंय, त्यामुळे कसं काय आक्रमण करायचं याचा आता विचार करूयात. आणि त्यावेळेला सुग्रीव, जांबवान, विभीषण यांनी मनामध्ये सूर्यकुलभूषण श्री रघुनाथ यांचं स्मरण केलं आणि विचार करून आता काय करायचं ते ठरवलं. बरं का, आता युद्धनीती आखतायत सर्वजण मिळून की कसं काय रावणाला पराजित करायचं. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित युद्धनीती आखून पूर्णपणे सर्व प्रयत्नानिशी श्रीरामांनी हे युद्ध केलं आहे हे आपल्याला ठाई ठाई लक्षात येतं. जसं अगोदरही म्हटलं, प्रत्येक वेळेस सर्व मंत्रिगणाशी सल्लामसलत करून सर्वांचा विचार घेऊन हे सर्व राजाचे गुण, जसं म्हटलं जातं ना की श्रीरामांसारखा राजा होणंच नाही. आज देखील रामराज्य याचीच इच्छा प्रत्येक मनुष्य करत असतो आणि हे खूप स्वाभाविक आहे. कारण प्रथम जर श्रीरामांनी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा मनुष्य जन्म जगले असतील तर ते म्हणजे आपल्या प्रजेचं रक्षण, पालन, पोषण, सांभाळ, प्रजेचं सुख याच्या पलीकडं त्यांनी काहीच बघितलं नाही. त्यामुळे या मानवी भूमिकेतून कोणतीही गोष्ट किती काळजीपूर्वक आखणं जरूर आहे हे श्रीराम आम्हाला पदोपदी शिकवतात. जसं आमचे महाराज म्हणतात की काळजी करू नये पण काळजी घ्यावी, तशी ती काळजी कशी घ्यावी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये हे आम्हाला श्रीरामांनी शिकवलं आहे. त्यामुळे यथायोग्य सेनापती नेमलेत. वानर सेनेचे जे 4 भाग केले त्यांच्यासाठी, मग त्या सेनापतींना, प्रमुखांना बोलवून घेतलं आणि प्रभू प्रताप सर्वांना समजावून दिला आहे. प्रथम पहा बरं, सुग्रीव, जांबवान आणि विभीषणांनी सुरुवातीला काय केलं, आधी रघुनाथांचं स्मरण केलं आणि प्रभूंचा प्रताप त्या वानरांना समजावून सांगितला. म्हणजे या युद्धाची नीव काय आहे तर प्रभू प्रताप हे प्रत्येक वानराच्या मनामध्ये ठसवून सांगितलं यांनी अगोदर. त्याच्या जोरावर तुमचा पराक्रम फुलून येईल हे जणू त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुलसीदास आम्हाला राम करता ही भावना कशी नित्य नवी ताजी असली पाहिजे मनामध्ये हे शिकवतात. आणि हे सांगितल्यानंतर सर्व वानर सिंहाप्रमाणे गर्जना करत धावतायत. आता राम कार्य करण्याची संधी मिळाली आहे, रामसेवा करण्याची संधी मिळाली आहे. यानं सर्व वानर हर्षित झालेत, आनंदित झालेत आणि श्रीरामांसमोर नतमस्तक होऊन पर्वतांची शिखरच्या शिखरं उचलून हे सर्व वीर धावत निघालेत. कोसलराज श्रीरामचंद्रांचा विजय असो अशी घोषणा देत अस्वल आणि वानर गर्जना करत कसे निघालेत,
राक्षसांना तुच्छ मानून, म्हणजे त्यांच्यावर आम्ही विजय मिळवणारच या दुर्दम्य विश्वासानं निघालेत म्हटलंय पहा. आणि लंका हा किल्ला किती अभेद्य आहे हे माहीत आहे सर्वांना, पण तरीसुद्धा प्रभू प्रताप कपिचले असंका, प्रभू श्रीरामांच्या प्रतापामुळे निर्भय होऊन निघालेत. चोहीकडून जसे मेघ ढग घेराव घालतात तसे लंकेच्या चारी दिशांना वेढा देत तोंडानंच नगारे आणि दुंदुभींचे आवाज काढत हे अस्वल आणि वानर निघालेत. आणि बळाची परिसीमा महाबलसीवा असे ते वानर अस्वल सिंहाप्रमाणे उच्च स्वरानं जयती राम जय लक्ष्मण, वानरराज सुग्रीवाचा विजय असो, अशा विविध गर्जना करत निघालेत. आणि हे बघून इकडे लंकेमध्ये मात्र गोंधळ झालाय. लंका भयउ कोलाहल भारी, सुनाद सानन अति अहंकारी, देखहु बन रहना केरी ढिठाई, बिहसी निसाचर सेन बोलाई, आये की सकाल के प्रेरे, क्षुधावंत सब निश्चर मेरे, अस कही अट्टहास सठकीना, गृह बैठे आहार विधि दीना, सुभट सकल चारी हो दिस जाहू, धरी धरी भालू की सब खाहू, उमा रावण ही अस अभिमाना, जिमी टिट्टी भखग सूत उताना, चले निसाचर आय सुमागी, गही कर भिंडी पाल बरसागी, तोमर मुद्गर परसु प्रचंडा, सूल कृपान परिघ गिरिखंडा, जिमि अरुणो पल निकर निहारी, धावहि सठ खग मांस आहारी, चोच भंग दुख तिन्हि न सूझा, तिमि धाये मनुजाद अबूझा, नाना युध सर चापधर, जातु धान बलबीर, कोट कंगूरधि चढ़ी गए, कोटि कोटि रणधीर, कोट कंगूरधि सोहहि कैसे, मेरु के श्रृंग निजनु घन बैसे, बाजहि ढोल निशान जुझाऊ, सुनि धुनि होई फटनि मन चाऊ, बाजहि फेरी न फिरी अपारा, सुनि कादर उर जाहि दरारा, देखि न जाई कपिन के ठट्टा, अति विशाल तनु भालु सुभट्टा, धावहि गनहि न अवघट घाटा, पर्वत फोरी करहि गही बाटा, कटकटाहि कोटि नभट गर्जहि, दसन ओठ काटहि अति तर्जहि, उतरावन इतराम दुहाई, जयति जयति जय परिलराई, निशिचर शिखर समूह ढहावहि, कूदि धरहि कपि फेरी चलावहि. अशा रीतीनं हे वानर आणि अस्वल निघालेली बघून लंकेमध्ये मोठा कोलाहल माजलाय. अत्यंत अहंकारी अशा रावणानं ते ऐकून, तो समाचार ऐकून म्हणलाय की वानरांचं धारिष्ट्य तरी केवढं, असं म्हणून हसत हसत ह्या महाअभिमान्यानं राक्षस सेना बोलावली आहे आणि म्हणाला की काळाच्या प्रेरणेनं मरण्यासाठीच हे वानर आलेत. माझे सर्व राक्षस तसेही भुकेलेले आहेत, त्यामुळे विधात्यानं घर बसल्या त्यांना भोजन पाठवून दिलंय.
असं म्हणत मोठमोठ्यानं अट्टहास म्हटलंय. खदाखदा हसला आणि म्हणाला, हे वीरांनो, चारही दिशांना जा आणि सर्व अस्वल वानरं यांना पकडून खाऊन टाका, बरं का. आणि हे ऐकून रावणाचे बोल त्यावर आम्हाला उमा मातेला शिवभगवान सांगतायत, हे उमा, टिटवी पक्षी पाय वर करून झोपतो आणि जणू मानतो की त्यानं आकाशालाच पाय लावलेत, असा हा व्यर्थ वृथा अभिमान रावणाला झाला होता, असं शिवभगवान सांगतायत. आणि राक्षस सेनेनं अशी ही रावणाची आज्ञा मिळताच हातामध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्र, ती पण कशी आहेत, परशु, शूल, दुधारी, बर्छी यासारखी पर्वतांचे पाषाण, ते सर्व घेऊन राक्षस सेनासुद्धा निघाली आहे. ज्याप्रमाणे मूर्ख मांसाहारी पक्षी म्हटलंय, लाल दगडांचा ढीग बघून त्यावर तुटून पडतो आणि तुटलेल्या चोच तुटते, कारण ते मांसाचे तुकडे आहेत असं समजून लाल दगडांच्या ढिगावर ते मूर्ख पक्षी पडतात आणि त्या तुटलेल्या चोचीच्या दुःखाकडे त्यांचं लक्ष नसतं. तसे जणू हे वानर आणि अस्वल यांच्या बळाची समज नसलेले राक्षस युद्ध करण्यासाठी निघालेत. अनेक प्रकारची शस्त्रास्त्र, धनुष्यबाण धारण केलेले असे हे राक्षसवीर आहेत. त्या किल्ल्याच्या, लंकेच्या तटबंदीच्या शिखरांवर चढलेत. तुलसीदास म्हणतात, त्या तटबंदीच्या शिखरावर ते असे शोभतायत जणू सुमेरू पर्वतावर ढग बसलेले असावेत. विविध वाद्य युद्धाची, ढोल, डंका इत्यादी वाजू लागले आणि ते ऐकून योद्ध्यांच्या मनात अजून युद्ध करण्यासाठी स्फूर्ती येत होती. अगणित नौबती आणि भेरी वाजत होत्या. अशा त्या विशाल, असा त्यांचा तो आवाज होता की जे भित्रे लोक होते त्यांच्या पोटात खळगा पडत होता. ते ऐकून इतकी भीती वाटत होती. विशाल शरीराचे महान योद्धे वानर आणि अस्वल हे जेव्हा त्या राक्षसांनी बघितले, कसे बघितले तर ही अस्वल आणि वानरं धावत होती. अवघड घाटांची काही पर्वा न करता धावत होती. पर्वतांना धरून ते फोडून त्यामध्ये रस्ता बनवत होते. कोट्यवधी योद्धे दात कटकटाही कोटीनं भट गर्जही, दात चावत गर्जना करत निघालेत आणि खूप चेव चढलाय त्यांना युद्ध करण्यासाठी, असं म्हटलंय. जिकडे तिकडे जय जयकार होतोय. कुठे तर त्या पक्षामध्ये रावणाचा जय जयकार होतोय आणि या पक्षामध्ये श्रीरामांचा जय जयकार होतोय. सगळीकडे जय 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 असा आवाज घुमतोय आणि या जय जयकारामध्येच युद्ध सुरू झालंय. राक्षस पर्वतांची शिखरं ढिगानं वानरांवर फेकतायत. वानरं उड्या मारून ते ढीग पकडून पुन्हा परत राक्षसांकडे फेकतायत. असं ते युद्ध राक्षस सेनेमध्ये आणि अस्वल आणि वानर सेनेमध्ये सुरू झालंय. त्याचं वर्णन आता तुलसीदास करतायत. धरी कुधर खंड प्रचंड मरकट, भालुगढ परडारही झपटही चरण गही पटकी मही भजी चलत बहुरी पचारही, अति तरल तरुण प्रताप तरपही तमकी गढ़ चढ़ी चढ़ी गये, कपि भालु चढ़ी मंदिर न जहत राम जसु गावत भये. कसे निघालेत. प्रचंड मोठी वानरं अस्वल पर्वतांचे तुकडे घेऊन त्या लंकेवर, त्या किल्ल्यांवर टाकतायत. हल्ला करून राक्षसांचे पाय पकडून त्यांना जमिनीवर आपटून पळून जात आहेत आणि पुन्हा गर्जना करतायत. अशी ती वानरसेना भिडली आहे. अत्यंत चंचल पण तेजस्वी अशी ही वानरं आणि अस्वल मोठ्या चपळाईनं उड्या मारून किल्ल्यावर चढतायत. जिकडे तिकडे त्या लंकेच्या महालांमध्ये घुसली आहेत आणि काय करतायत, राम जसू गावत भये, जिकडे तिकडे श्रीरामांची कीर्ती गातायत वानरं. काय सुंदर वर्णन केलंय पहा. आणि अशा रीतीनं एकु एकु निसिचर गही, पुनि कपि चले पराई, ऊपर आपु हेठ भट गिरहि धरनी पर आई,
राम प्रताप प्रबल कपिजूथा, मर्दही निशिचर सुभट बरूथा, चढ़े दुर्ग पुनि जहत वानर, जय रघुबीर प्रताप दिवाकर, चले निशाचर निकर पराई, प्रबल पवन जिमि घन समुदायी, हाहाकार भय भूपुर भारी, रोवहि बालक आतुर नारी, सब मिली देहि रावण ही गारी, राज करत एहि मृत्यु हकारी, निज दल बिचल सुनी तेहि काना, फेरी सुभट लंकेसरि साना, जोरन बिमुख सुनाम काना, सोमय हतब कराल कृपाना, सर्व सुखाई भोग करि नाना, समर भूमि भये बल्लभ प्राणा, उग्र बचन सुनि सकल डराने, चले क्रोध करि सुभटल जाने, सन्मुख मरन वीर कई शोभा, तब तिन्ह तजा प्राण कर लोभा, बहुआयुध धर सुभट सब, भिरहि पचारि पचारि, व्याकुल किए भालु कपि, परिख त्रिशूल निमारी, भय आतुर कपि भागन लागे, यद्यपि उमा जीति हहि आगे, को कह अंगद हनुमंता, कह नल नील दुबिद बलवंता। ही सर्व कथा शिवभगवान सांगतायत उमामातेला, नाही का? त्यामुळे जिथे जिथे म्हणून श्रीराम प्रतापामुळे जी गोष्ट घडत असते त्याचं वर्णन करण्यामध्ये शिवभगवानांना फार आनंद होतो. त्यामुळे या युद्धाचं वर्णन उमामातेसमोर सुद्धा तितक्याच खाणाखुणांसह छोट्या छोट्या गोष्टींसह शिवभगवानांनी केलं आहे असं तुलसीदास सांगतायत इथे आम्हाला. त्यामुळे त्या श्रीरामांच्या प्रतापामुळे प्रबळ अशा वानरांच्या झुंडी राक्षस योद्ध्यांना भिडतायत, त्यांना चिरडून टाकतायत, पुन्हा जिकडे तिकडे किल्ल्यांवर चढतायत आणि जय रघुबीर प्रताप दिवाकर अशी घोषणा करतायत. जोराचं वारं आल्यावर ढग जसे विखुरतात त्याप्रमाणे त्या वानरांना घाबरून राक्षसांच्या झुंडी पळू लागल्या. लंकेत हाहाकार माजला, मुलं बायका घाबरून रडू लागली आणि सर्वजण देही रावण ही गारी, रावणाला शिव्या देत आहेत. काय सुखानं राज्य करीत असताना यानं मृत्यूला बोलावलंय. रावण राजा असताना काय होणार दुसरं, नाही का? त्यामुळे आपली सेना विचलित झाली आहे हे रावणाला मात्र समजल्यानंतर त्यानं पळत असलेल्या राक्षस योद्ध्यांना परत पाठवलं आणि रागानं म्हणतोय, जो रन बिमुख सुनामय काना, सोमय हतब कराल कृपाना. जो कोणी रणभूमीला पाठ दाखवून पळाला असं मला समजलं तर मी स्वतः माझ्या भयानक कृपानं तलवारीनं त्याला ठार मारीन. इतके दिवस माझं सर्व काही खाल्लत, निरनिराळे भोग भोगलेत, आता युद्ध समोर असताना तुम्हाला प्राणप्रिय वाटतायत काय? असं हे रावणाचं टोचून बोलणं ऐकून सर्व राक्षसवीर घाबरलेत आणि लज्जित होऊन पुन्हा क्रोधानं युद्धासाठी निघालेत. युद्धामध्ये शत्रूसमोर मरण्यातच वीराची शोभा आहे असा विचार करून त्यांनी प्राण कर लोभा, तजा प्राण कर लोभा, प्राणांचा लोभ सोडून दिला त्या राक्षसांनी. आणि अशा रीतीनं विविध शस्त्रास्त्र धारण करणारे ते सर्व वीर जोरजोरात ओरडत एकमेकांना भिडू लागले. त्यांनी विविध शस्त्रांनी, त्रिशूळांनी मारून अस्वलांना आणि वानरांना सुद्धा व्याकुळ केलं. चिथवलंय ना रावणाने त्यांना, त्यामुळे ते अजून क्रोधानं भिडलेत आता वानरांना. आणि जेव्हा वानर व्याकुळ झाले तेव्हा शिवभगवान सांगतायत, हे उमा,
पुढे हेच वानर जिंकणार असले तरी यावेळी मात्र वानर भयामुळे पळू लागलेत आणि काय म्हणतायत, अंगद आणि हनुमंत कुठं आहेत? बलवान असे नलनील आणि द्विविध कुठं दिसत नाहीत, कुठे आहेत ते? आणि अशा रीतीनं जेव्हा हनुमंताला समजलं की वानर घाबरलेत, निजदल बिकल सुना हनुमाना, पश्चिम द्वार रहा बलवाना, मेघनाद तह करैल राई, टूटन द्वार परम कठिनाई, पवन तनय मन भाति क्रोधा, गर्जेउ प्रबल काल समजोधा, कुदिलंक गढ़ ऊपर आवा, गहिगिरि मेघनाद कहूँ धावा. हनुमंताला जेव्हा समजलं की आपली सेना भयभीत झाली आहे, तेव्हा तो पश्चिमद्वारावर होता. पश्चिमद्वार रहा बलवाना, आणि तिथं त्याच्याबरोबर मेघनाद, रावणपुत्र इंद्रजित, त्याचंच नाव मेघनाद आणि इंद्रजित एकाचीच नावं, तो युद्ध करत होता. आणि काही केल्या ते पश्चिमद्वार काही मोडत नव्हतं. ही मोठी अडचण निर्माण झाली होती. तेव्हा हनुमंताला खूप क्रोध आला आणि काळासारख्या त्या योद्ध्यानं, काल समजोधा म्हटले, प्रत्यक्ष काळ आहे हनुमंत रणभूमीवर, त्यामुळे त्यानं मोठी गर्जना केली आणि उडी मारून लंकेच्या किल्ल्यावर चढला आणि एक मोठा डोंगर हातामध्ये उचलून मेघनादावर धावून गेला. काय केलं हनुमंतानं? भंजेऊ रथ सारथी निपाता, ताहि हृदय महु मारे सिलाता, दूसरे सुत बिकल तेहि जाना, स्यंदन घाली तुरत गृह आना, अंगद सुना पवन सुत, गढ़ पर गयवु अकेल, रन बांकुरा बाली सुत, तरकी चढेऊ कपि खेल. हनुमंतानं मेघनादाचा रथ पहिला मोडून टाकला, सारथ्याला मारलं आणि मेघनादाच्या छातीवर जोरानं लाथ मारली. मेघनाद व्याकुळ झालेला बघून दुसरा सारथी एक रथामध्ये पुन्हा त्याला घालून लगेच घरी घेऊन गेला मेघनादाला. इकडं अंगदाला समजलं की हनुमान किल्ल्यावर एकटाच आहे, तेव्हा हा रणधुरंधर वालीपुत्र सहजपणे उडी मारून किल्ल्यावर चढलाय. युद्धामध्ये अशा रीतीनं काय घडलं पुढे, कशी या दोघांनी कसा उत्पात माजवलाय ते सांगितले, त्याचं वर्णन केलंय सुंदर. म्हणाले, युद्ध विरुद्ध क्रुद्ध द्वौ बंदर, राम प्रताप सुमिरी उर अंतर, रावण भवन चढ़े द्वौ धाई, करहि कौसलाधीश दोहाई, कलश सहित गही भवन ढहावा, देखी निशाचर पति भय पावा, नारी वृंद कर पीटहि छाती, अब दुई कपि आए उत्पाती, कपिलीला करि तिन्हि डरावहि, रामचंद्र कर सुजसु सुनावहि, पुनि कर गही कंचन के खंभा, कहनी करिय उत्पात अरंभा, गर्जी परे रिपु कटक मझारी, लागे मर्दई भुज बल भारी, काहू हिलात चपेटनि केहू, भजहु न राम ही सो फल लेहू, एक एक सो मर्दहि तोरि चलावहि मुंड, रावण आगे परहिते जनु फूटहि दधि कुंड, महा महा मुखिया जे पावहि,
ते पद गही प्रभु पास चलावही, कहई विभीषणु तिन्ह के नामा, देहि राम तिन्हु निज धामा, खल मनुजात द्विजामिष भोगी, पावही गति जो जाचत जोगी, उमा राम मृदु चित करुणा कर, बयर भाव सुमिरत मोहिनी सिचर, देहि परम गति सोजिय जानी, अस कृपाल को कहु भवानी, अस प्रभु सुनिज भजहि भ्रम त्यागी, नरमति मंदते परम अभागी, अंगद अरु हनुमंत प्रवेशा, किन्ह दुर्ग अस कह अवधेशा, लंका द्वौ कपि सोहहि कैसे, मथहि सिंधु दुहि मंदर जैसे, भुजबल रिपुदल दल मलि, देखि दिवस कर अंत, कूदे जुगल बिगत श्रम, आये जह भगवंत. आहा, हे दोन्ही कपिवीर हनुमंत आणि अंगद कळसावर चढलेत रावण महालाच्या. कळसासह तो महाल धरून पाडलाय आणि हे बघून राक्षसराज रावण घाबरला. सर्व त्याच्या स्त्रिया छाती बडवून म्हणू लागल्या, आता हे उत्पात माजवणारे 2 वानर एकाच वेळी आलेत. हनुमंतानं आधी येऊन उत्पात माजवला होता, नंतर अंगदानं माजवला, आता हे दोन्ही वीर एकत्र आलेत, आता काय होईल अशी भीती वाटू लागली त्यांना. आणि वानर लीला करून हे दोघं त्यांना घाबरवू लागले. आणि काय करतायत, रामचंद्र कर सुजसु सुनावही, श्रीरामांची कीर्ती ऐकवतायत त्या राक्षस स्त्रियांना, रावणाला, राक्षसांना. आणि सोन्याचे खांब हातांनी धरून हलवत म्हणतायत, आता आपण उत्पात सुरू करूया. गर्जना करत अंगद आणि हनुमंतांनी शत्रुसेनेत मधोमध उडी मारली आहे आणि प्रचंड भुजबलानं त्यांना मारू लागलेत. कुणाला लाथ, कुणाला हातानं मारतायत आणि म्हणतायत, काय म्हणतायत पहा, भजहू न रामही सो फल लेहू, श्रीरामांना भजत नाही ना तुम्ही, त्याचं फळ हे घ्या, असं म्हणून पुन्हा हनुमंत लाथ मारतायत. केवढी मोठी गोष्ट आहे पहा. हनुमंतांनी त्या युद्धभूमीवर, प्रत्यक्ष युद्ध जिथं सुरू आहे तिथंसुद्धा त्यांचा तो खुंटा सुटत नाही पहा. हे करणं म्हणजे तो राम करता भाव आणि अखंड नामामध्ये राहणं आहे. नामात राहणं याला म्हणतात आमचे महाराज. कोणतीही परिस्थिती असो, नाम सुटता कामा नये. त्या राक्षस महालावर चढून त्यांना अत्यंत क्रोधाविष्ट झालेले असताना हनुमंत अंगद मुष्टियुद्धाचा प्रसाद देत आहेत, पण त्याच वेळी तुम्ही श्रीरामांचं स्मरण केलेलं नाही म्हणून हे फळ भोगतायत हे सांगायला हनुमंत विसरले नाहीत. श्रीकृष्ण भगवानांनी युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर गीता सांगितली ना, आमचे हनुमंत जगतायत ती गीता आहेत. एक क्षणभर सुद्धा प्रभू प्रताप, प्रभू स्मरण, प्रभू कृपा, प्रभू करुणा यांचं विस्मरण हनुमंताला होत नाही. त्यांनाच हनुमंत म्हणतात. त्यामुळे इथे सांगतायत, एकाला धरतायत, त्याला दुसऱ्यावर पाडून चिरडतायत, त्यांची मुंडकी तोडतायत, विविध गोष्टी सुरू आहेत. ती सर्व मुंडकी रावणाजवळ जाऊन पडतायत आणि मोठमोठ्या सेनापतींना ज्यांना पकडतायत त्यांना पाय धरून श्रीरामांकडे फेकून देत आहेत. आणि काय वर्णन केलं आहे पहा. आहा, म्हणतात विभीषण श्रीरामांना, त्या ज्या सेनापतींना हनुमंत अंगदानं श्रीरामांकडे भिरकावून दिलेलं असते त्यांची नावं प्रभूंना सांगत, आणि आहा देही राम तिन्हो निज धामा, त्यांना श्रीराम आपल्या परमधामाला पाठवतायत. त्या राक्षसांना काय सांगितलंय की नरभक्षी राक्षस आहेत हे,
दुष्ट राक्षसांनाही तीच गती देत आहेत, जे नरभक्षी आहेत त्यांना सुद्धा श्रीराम तीच गती देत आहेत, ज्याची याचना करूनही योग्यांना ती गती सहजपणे मिळत नाही. त्यामुळे शिवभगवान म्हणतायत, उमा राम मृदू चित करुणाकर बयर भाव सुमिरत मोहिनी सिचर. हे उमा, श्रीराम माझे अत्यंत कोमल हृदयाचे आहेत आणि करुणेची खाण आहेत ग. ते विचार करायचे की वैरभावानं का होईना अखंड माझं स्मरण करतायत ना हे राक्षस, आणि असा विचार करून त्यांना परमगती देत आहेत. हे भवानी, असं को कृपाल कहू, असा कृपाळू कोण आहे ते सांग तरी मला. आणि असं प्रभू सुनीन भजही भ्रमत्यागी नरमती मंद ते परम अभागी. असा प्रभूंचा करुणामय स्वभाव जाणून सुद्धा जी माणसं भ्रमानं त्यांचं भजन करत नाहीत ती अत्यंत मंद बुद्धीची आणि परम अभागी आहेत म्हणतात शिवभगवान. आणि यानंतर श्रीराम म्हणतायत, आपल्या 2 पुत्रांचं अंगदाचं आणि हनुमंताचं कौतुक करतायत. कसं? श्रीराम म्हणतायत, अंगद आणि हनुमंत किल्ल्यात घुसलेत आणि हे दोघे जण लंकेमध्ये विध्वंस करताना असे शोभतायत माझा अंगद आणि हनुमंत, जसे 2 मंदराचल समुद्राचं मंथन करत असावेत. आणि अशा रीतीनं आपल्या बाहुबळानं शत्रुसेनेवर मात करून त्यांना मारून दिवस सरत आल्याचं बघून हनुमंत आणि अंगद दोघं उडी मारून बिगत श्रम, कोणतेही श्रम न झाल्यासारखे कुठे आले? आये जह भगवंत, जिथे भगवान श्रीराम होते तिथे आलेत. आणि ते आलेले बघून प्रभुपद कमल सी सती धनाये, देखी सुभट रघुपति मन भाये. राम कृपा करी जुगल निहारे, भये बिगत श्रम परम सुखारे. आहा, प्रभूचरणी मस्तक ठेवलंय दोघांनी. आणि आपल्या त्या उत्तम अशा योद्ध्यांना बघून रघुनाथ प्रसन्न झालेत. श्रीरामांनी त्यांच्यावर कृपा कटाक्ष टाकलाय आणि त्यामुळं त्यांचा थकवा तर निघून गेलाच, उलट त्यांना अत्यानंद झाला, सुखावले ते म्हटलंय. काय सुंदर पहा. ब्रह्मानंद महाराजांची आठवण होते. प्रत्यक्ष हनुमंतच ते श्रीरामरूपी श्री महाराजांचे नाही का. त्यामुळे ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा त्या टांग्याच्या मागे धावत ब्रह्मानंद महाराज गेले, श्री महाराज बसलेल्या टांग्याच्या मागे, तेव्हा सर्वांना वाटलं एवढ्या उन्हाचं ब्रह्मानंद महाराजांना किती त्रास झाला असेल. आणि पायात काहीच नव्हतं त्यांच्या, आपल्याला माहीत असेल ती गोष्ट. पायामध्ये काही अनवाणी पायानं धावतायत ब्रह्मानंद महाराजांच्या टांग्याच्या मागे. आणि हे बघून महाराजांनी आधी सांगितलं टांग्यात बस, पण त्यांनी ते ऐकलं नाही. आणि मग निदान पायामध्ये तरी काहीतरी असू देत म्हणून आपल्या खडावा फेकल्यात महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांच्या समोर. आणि आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी त्या दोन्ही खडावा उचलून भरतासारख्या आपल्या शिरावर धारण केलेत आणि पुन्हा धावतायत. ते झाल्यानंतर जेव्हा विचारलं की तुमचे पाय पोळले नाहीत का, तुम्हाला त्रास झाला नाही का, त्यावेळी ब्रह्मानंद महाराजांनी हेच सांगितलं जे हनुमंत आणि अंगदानं अनुभवलंय, की ज्या क्षणी श्री महाराजांच्या पादुका मी शिरावर धारण करून धावायला लागलो, त्या क्षणी इतकं शांत, इतकं थंडगार वाटू लागलं मला माझ्या पायाखाली, जणू मी हिरवळीवरून धावतोय. जे म्हटलंय ना इथे, केवळ बिगत श्रम नव्हे, भये बिगत श्रम परम सुखारे. श्रम तर नाहीसे झालेच, पण उलट मला अत्यंत सुख वाटू लागलं की हे धावणं कधी थांबूच नाही महाराजांच्या मागे. अशी निष्ठा असते, असं प्रेम असतं पहा. असे हे अखंड प्रेमानंद भोगणारे सर्व भक्त शिष्य, त्या सर्व भक्त आणि शिष्यांच्या चरणाशी जर आम्हाला स्थान मिळालं तर खऱ्या अर्थानं सेवकपण कसं करावं, दास्यत्व कसं धारण करावं, याची थोडीशी चुणूक प्रभू कृपेनं आम्हालाही याच जन्मात मिळेल.
तशी ती मिळावी हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुढचा भाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.